पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील पान नंबर 57 वरील आम्ही फलक वाचतो या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। चला तर मग सुरू करूया इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील शाळेमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या दर्शनी फलकांची ओळख करून देणारा पाठ आम्ही फलक वाचतो। हे चित्र कशाचे आहे? बरोबर, प्राथमिक शाळा क्रमांक 3। या शाळेतील मुले काय करत आहेत? अगदी बरोबर, या शाळेतील मुले फलकांचे म्हणजे फळ्याचे वाचन करत आहेत। या शाळेमध्ये 4 प्रकारचे फलक आहेत। सामान्य ज्ञान लिहिलेला फलक, सुविचार व वार्ता फलक, सूचना फलक आणि प्रदर्शन फलक। हे कसले फलक आहेत आणि त्यावर काय माहिती लिहिली आहे ते आपण पाहू। पहिला फलक आहे सामान्य ज्ञानाचा आणि त्यावर करवंदाची माहिती लिहिलेली आहे। करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे। उघडी माळराने आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडपाला चवदार फळे येतात। फळांचा रंग, आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढऱ्या करवंद, किरी करवंद अशी नावे दिली आहेत। करवंद पिकल्यावर काळी होतात, पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात। अशा प्रकारची माहिती या सामान्य ज्ञानाच्या फलकावर लिहिलेली आहे। आता दुसऱ्या फलकावर कोणती माहिती लिहिली ते आपण पाहू। दुसरा फलक आहे सुविचार व वार्ता फलक। या फलकावर कोणता सुविचार लिहिला आहे? आधी करा मग बोला, म्हणजे अगोदर कृती करा आणि मग ती सांगा। सुविचाराच्या खाली लिहिलेलं आहे वार्ता। वार्ता म्हणजे बातमी। बातमीचे लेखन या ठिकाणी केले जाते। पुढचा फलक आहे सूचना फलक। या फलकावर या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी एक सूचना लिहिलेली आहे। ही सूचना दिनांक 10/11/2014 रोजी लिहिलेली आहे। सूचना वाचू। दिनांक 14/11/2014 रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे। त्या निमित्ताने बालसभा आयोजित केली आहे। बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांकडे आजच द्यावी। मुख्याध्यापक। म्हणजे ही सूचना बालदिना दिवशी होणाऱ्या बालसभेची आहे। आता पुढच्या फलकावर काय आहे ते ओळखा बरं। बरोबर ओळखलत, या शाळेतील मुलांनी काढलेली चित्रे आहेत। या फलकाचं नाव आहे प्रदर्शन फलक। या फलकावर तुम्हा मुलांची विविध कात्रणे, गाणी, गोष्टी, तुम्ही काढलेली विविध चित्रे, विनोद असं लावतात। तुम्ही काढलेलं चित्र या प्रदर्शन फलकावर लावल्यामुळं तुम्हाला आनंद होतो आणि प्रोत्साहनही मिळते। आता या घटकावर आधारित मी तुम्हाला एक स्वाध्याय सांगणार आहे। शाळेच्या प्रदर्शन फलकावर लावण्यासाठी निवडक कात्रणे, गोष्टी, गाणी, तुम्ही काढलेली चित्रे, विनोद याचा संग्रह करा। करणार ना मग? पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद।